नमस्कार. तर शुभ सकाळ सर्वांना. तर तुमचा आज दिवस खूप असा छान असा जाऊ. आज आहे संडे. तर आज संडे स्पेशल काहीतरी बनवायचं म्हणजे तर मी त्याच्यासाठी एक नवीन वस्तू घेतली आहे. जे माझ्याकडे पहिली होती पण आता ती म्हणजे ती खराब झाली होती, त्याच्यामुळे मी दुसरा घेतलेला आहे. म्हणजे दुसरी कोणती तरी वस्तू घेतलेली आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मी दाखवणार आहे. आणि त्याच्यावरती एक पदार्थ सुद्धा मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर तुम्ही ओळखा काय असेल. तर आता ओळखायला तुम्हाला एवढं हे नाही होणार. तर मी आता तुम्हाला सांगून टाकते की मी काय घेतलेलं आहे आणि खूप छान असं आहे. तर मी आता तुमच्यासमोर त्याचा डेमो सुद्धा म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावरती करून ते कसं होतं वगैरे. तर हा आहे म्हणजे डोसा तवा आहे, पाहू शकता तुम्ही. मुलतीच आहे हा. आणि एकदम हा जो तवा आहे माझ्याकडे जो पहिला होता तो खूप साधा होता. त्याच्यावरती ना कधी कधी डोसे वगैरे चिटकायचे, असे निघाले तर एकदम चांगले निघायचे, नाही तर कधी कधी चिटकायचे. कधी मग रवा डोसा वगैरे बनवायचा असेल तर ते चिपकायचं. त्याच्यामुळे मग मी तो देऊन टाकला आणि रिप्लेसमध्ये थोडे पैसे टाकून हा घेतलेला आहे. हा बघा 3 लेअरचा आहे आणि खूप जाड आहे हा तवा. तर खूप छान आहे. आता याच्यावरती मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता. याच्यावर आपण डोसा उत्तप्पा वगैरे जे काय असेल ते सगळं बनवू शकतो. तर माझ्याकडे मला खूप दिवसापासून घ्यायचा होता पण त्याला म्हणजे असं वाटायचं जाऊ द्या आहे साधावाला तो वापरूया. तर त्याच्यावरती मी थोडा दिवस चालवलं. त्याच्यासाठी मी त्याच्यावरती म्हणजे 7-8 वर्ष मी तोच चालवला तवा. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही हा असा जो आहे मी आताशी ओपन केलेला आहे त्याला. तर पाहू शकता हा जो आहे तर ह्याच्यात एक घासणी भेटते. म्हणजे हे जे आहे ते ताऱ्याने घासायचा नसतो आणि त्याच्याबरोबर एक हे जे लाकडीचं म्हणजे उलतान भेटतं. तुमच्याकडे काय बोलतात माहिती, आमच्याकडे उन्हातलं बोलतात. तर ह्याला तर लाकडाचं आहे, जेणेकरून ह्याला जे आपण स्टीलचं जे आपलं आहे उन्हातलं ते जर लावलं तर याला क्रॅश पडतं, म्हणून हे वापरायला सांगितलेलं असतं. तर हे आहे म्हणजे हे एक भेटलेलं आहे त्याच्याबरोबर. आणि ह्याच्यामध्ये जे आहे जे म्हणजे सगळं खूप छान आहे. माझ्याकडे ह्या वस्तू आहेत ते कढई वगैरे हे आहे माझ्याकडे. तर आता तुम्हाला दूध खोलून दाखवते. खूप छान आहे आणि खूप जड पण आहे ते, हेवी आहे ते. तर पाठीमागे त्याचं हे असं जे आहे हे असं आहे. त्याच्यामुळं कितीही तापला वगैरे तरी तो खराब वगैरे नाही होणार, म्हणजे आपले डोसे वगैरे जळणार नाही. तर पाहू शकता किती जाड असं आहे, 3 लेअरचा आहे हा. त्याच्यामुळे डोसे आरामशीर निघू शकतात. आणि ह्याला जे आहे याला आपण ताऱ्याची घासण लावायची नाहीये, फक्त हे याच्यावरती थोडंसं लिक्विड घेऊन असं केलं तरी पण ते निघून जातं. जास्त हे करायचं नाहीये. आणि डोसे आरामशीर आता मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यावर डोसे म्हणजे कसे निघतात. मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे याच्यावरती. तर तुम्ही पण बघा याच्यावर डोसे कसे होतात. तर सर्वप्रथम मी आता याला धुवून घेणार आहे चांगलं, कारण का ते कसं पॅकिंग असतं त्याच्यामुळे. तर सर्वप्रथम मी आता याला फक्त पाण्याने धुवून घेणार आहे. तर आता याला मी धुवून घेतलेलं आहे. तर याला मी आता पुसून घेणार आहे. आता याच्यावर आपण डोसे बनवूया. आता इथं सर्वप्रथम काय केलं, तवा ठेवल्याचे थोडंसं पहिल्यांदा चांगला तापून द्यायचा, कारण का तो जाड आहे आणि नवीन पण आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलंय, आता पहिल्यांदा तेल टाकलंय. तर तेल जरा असं हे केलं ना तर तेल ना पुसून घ्यायचं आहे पूर्ण तव्याला. आणि नंतर थोडंसं पाणी मारायचं आहे आपल्याला याच्यावरती. तर असं पाहायचं आहे, चेक करायचं. आता इथं आपला तवा गरम झालेला आहे. तर याच्यावरती आता थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे. आणि पाणी मारून हा जो आहे हा पूर्ण असं फिरून घ्यायचा आहे, कारण का तो नवीन आहे त्याच्यामुळे त्याला तेलकट केलं तरच आपल्याला हे जास्त तेल वगैरे वापरावं नाही लागणार. तर इथं पाहू शकता आता छान असं पुसून घेतलेलं आहे तेलाने.
तर ह्याच्यावरती आपण पाणी मारून आपण डोशाचं पीठ टाकून द्यायचं. तर इथं मी डोशाचं पीठ जे आहे ते रात्रीच भिजवून ठेवलं होतं, म्हणजे वाटून वगैरे ठेवलं होतं. तुम्ही पाहू शकता खूप छान असं पीठ भिजलेलं आहे आपलं, छान फुललेलं पण आहे. तर पाहू शकता तुम्ही. आता आपण याच्यावरती टाकून घेऊया. आता छान असं मी पसरून घेतलेला आहे हा डोसा. तर साईडने तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्या बटर वगैरे काय तुम्हाला टाकायचं टाकू शकता. तर तो आता जो आहे तर मी साईडने आता थोडंसं त्याच्यावर तेल टाकणार आहे, जेणेकरून आपला डोसा जो आहे तो खूप कुरकुरीत असा होतो तेलाने. साईडने नाही टाकलं तरी चालेल, कारण आपला डोसा आरामशीर आता याच्यावर निघून जाणार आहे. तर आता तुम्ही पाहू शकता आपला डोसा हा आपोआपच निघलेला आहे, न तेल वापरता, काहीही वापरलं, फक्त मी वरती तेल टाकलेलं आहे. तर आपला डोसा पाक किती छान असा निघालेला आहे, काहीच करावं लागत नाही. तर छान असं आपल्याला आता पूर्ण वरतून लाल होऊन द्यायचं आहे, म्हणजे आपलं छान लागेल. तर तेल हा वापरावं लागत नाही, हाताने सुद्धा डोसावर निघून येतो. तर असा हा आहे तवा, म्हणजे हा तवा मी घेतलेला आहे 650चा घेतलेला आहे, पण खूप छान आहे. मी पहिल्यांदाच घेतलेला आहे, पण मला वाटलं नव्हतं. तर पाहू शकता तुम्ही डोसा पण किती छान असं झालेला आहे, आपल्याला तेलाची गरज पडलीच नाहीये. पाहू शकता तुम्ही, आरामशीर डोसे निघतात, पाहू शकता. तर फक्त हे पाणी आहे ना, हे पाणी मारायचं आहे त्याच्यावरती, जेणेकरून ते तेलकट वगैरे जे असेल ना, दरवेळेस आपल्याला फक्त पाणी मारायचं आहे, बाकी काहीच करायचं नाहीये. पाणी मारलं ना तर आपला जो डोसा खाली जे आहे चिकटलेलं ते सगळं येऊन जातं. ते असं हलक्या हाताने आपलं पसरत जायचं आहे, जेणेकरून पातळ झाला पाहिजे डोसा. तुम्हाला जेवढा पसरवता येईल तेवढा हलक्या हाताने पसरवायचा आहे, जास्त जोर लावायचा नाही. तर आता याच्यावरती आपण बनवणार आहे हा बटर डोसा बनवणार आहे. Bye.